शेतकरी बंधूंनो, राम राम. हे बघा आपलं आधुनिक पेरणी यंत्र, ज्याच्यामध्ये कांदा, तीळ, गहू, शेपू, धना, गाजर, मेथी असे सर्व प्रकारचे पिके याने पेरता येतात. तर तुम्हाला हे व्हिडिओ बनवून टाकण्याचं तात्पर्य एकच आहे की शेतकरी आता गडबडीमध्ये आपली जमीन जी आहे ते धंदा तिरी रोटर केल्याच्यानंतर भिजवून घ्यायलेत आणि भिजवून घेतल्याच्यानंतर आम्हाला फोन लावायलेत की आम्हाला गहू पेरायचा आहे किंवा कांदा पेरायचा आहे किंवा धना पेरायचा आहे किंवा शेपू, गाजर जे काही पेरायचे. तर तुम्हाला सांगायचे या व्हिडिओमधून तात्पर्य एकच आहे की तुम्ही जमीन कुठल्याही प्रकारची भिजवून घेऊ नका. कारण भिजवल्याच्यानंतर तुमचं 15 दिवस 20 दिवस हे जे तुमचं पीक पेरायले गव्हाचं, कांद्याचं ते लेट व्हायले. तर त्याकरता तुम्ही काय करायचं, डायरेक्ट तिरी मारायची आणि रोटर करायचं आणि त्याच्यानंतर आम्हाला फोन लावून बोलवायचं. कारण आपल्या यंत्रानं तुमच्या कोरड्या रानामध्ये जेवढी पेरणी आणि तुमचे सारे पडतात चांगले, तर ते ओल्या रानामध्ये पडत नाहीत. त्यामुळं तुम्ही कृपया करून या व्हिडिओवर लक्ष द्या आणि तुम्ही जमीन तुमची भिजवू नका. डायरेक्ट तिरी मारा, रोटर मारा आणि आम्हाला फोन लावा. कोरड्या रानामध्ये तुमचं कांदे चांगलं पेरणं होणार, तुमचं गाजर चांगलं पेरणं होणार, गहू चांगला पेरणं होणार, तीळ चांगला पेरणं होणार आणि तुमचं हे कोरड्या रानामध्ये सारे चांगले पडतात. विशेष महत्त्वाचं या यंत्रानं तुम्हाला 6 इंचावरचा साव असल्यामुळं उत्पन्न वाढणार आहे. पण तुम्ही कोरड्या रानामध्ये पेरल्याच्यानंतर तुमचं भिजवण्याकरता जी तुमची साऱ्याची जी सिस्टीम आहे ती चांगली पडल्यामुळं तुमची परेशानी होणार नाही. तर या गोष्टीची नोंद घ्या आणि आम्हाला रान धंदा केल्याच्यानंतर भिजवायच्या अगोदरच फोन लावा. कारण तुम्ही जर कोरड्या रानामध्ये पेरलं तर तुमचं 15 दिवसानं अगोदर पीक निघल्या जाईल. कारण भिजवल्याच्यानंतर 15 ते 20 दिवस लेट होते रान वापशेवर येणं, त्याच्यानंतर त्याला पाळी घालणं, तुमचं मेंटेनन्स वाढणार. कारण का तर कोरड्या रानामध्ये तुम्ही डायरेक्ट पेरून घेतलं की तुमचे सारे पण चांगले पडणार आणि लगेच त्याच्यामागं पाणी लावलं की तुमचं भिजवून झालं की लगेचच्या लगेच 2-4 दिवसामध्ये तुमचं पीक हे मोडे जून वरी आलं म्हणजे तुम्हाला 15 ते 20 दिवसामध्ये आंबवणी द्यायला सुरुवात करता येते. आणि जर तुम्ही अगोदर जर रान भिजून घेतलं तर हे बघा अशा प्रकारचे पुढे सारे करता आपल्याला सारा यंत्र आहे. तर हे कोरड्या रानामध्ये चांगले सारे पडतात. तुम्हाला मी लगेच दाखवतो इकडं कोरड्या रानामध्ये सारे मारलेले. कारण शेतकऱ्याला कसं आहे, आपल्या यंत्राची माहिती पूर्ण नसल्यामुळं ते गडबडीमध्ये काय करतात,